So next point is factors affecting ionization enthalpy, that was discussed in last period. That atomic size, first factor is atomic size. So ionization enthalpy is inversely proportional to atomic size. So atomic size is larger, then ionization enthalpy is smaller, or if atomic size is smaller, then ionization enthalpy is more. Second point is screening effect of inner electrons or core electrons. So when ionization enthalpy is inversely proportional to screening effect of inner electron, that means here when screening effect of inner electron is more, then ionization enthalpy is less, or when screening effect of inner electron is less, then ionization enthalpy is more. And third point is effective nuclear charge. So ionization enthalpy is directly proportional to effective nuclear charge. Stronger is the effective nuclear charge, greater is the ionization enthalpy. So these three factors are most important. Depending on these points, there are so many points, so many questions are asked in board pattern as well as in CET pattern. So next is trends in ionization enthalpy. So what is trend here? So in group ionization enthalpy decreases down the group. आता याची ही जी प्रॉपर्टी आहे, हा जो ट्रेंड आहे, हा ॲटॉमिक रेडियसच्या विरुद्ध आहे. ॲटॉमिक रेडियस आपण बघितलं काय होत होती, इन्क्रीज होत होती डाऊन द ग्रुप, पण इथं आयोनायझेशन एन्थाल्पी जी आहे ही काय होते, डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. कारण काय आपल्याला मगाशी बघितले आपण की ॲटॉमिक रेडियस वाढली की आयोनायझेशन एन्थाल्पी आपोआप कमी होते. त्यामुळं जो ट्रेंड ॲटॉमिक रेडियस आहे त्याच्या विरुद्ध ट्रेंड कोणाचा असतो, आयोनायझेशन एन्थाल्पीचा असतो. So in groups ionization enthalpy decreases down the group because electron is to be removed from the larger valence shell. Screening due to core electron goes on increasing and so effective nuclear charge decreases down the group. म्हणजे इथं आपल्याला काय दिसते तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे हा काय झाला, डिक्रीज झाला. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज झाला तर ॲटॉमिक रेडियस आपोआप काय होणार, डिक्रीज होणार, सॉरी आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होणार. सेकंड पॉईंट इन पिरियड्स. फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस अक्रॉस ए पिरियड. म्हणजे आपण पिरियडमध्ये गेलो तर अक्रॉस ए पिरियड काय होते, आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होते. अल्कली मेटल्स हॅव लोएस्ट फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी अँड इनर्ट गॅसेस हॅव हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. जर आपण कुठल्याही पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट गेलो तर पहिल्या ग्रुपमध्ये जे असतात हे अल्कली मेटल्स असतात, लिथियम, सोडियम वगैरे, आणि लास्ट ग्रुपमध्ये 18व्या ग्रुपमध्ये इनर्ट गॅसेस असतात. तर आयोनायझेशन एन्थाल्पी अल्कली मेटल्सची सगळ्यात लोएस्ट असते, तर इनर्ट जे गॅसेस आहेत त्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी सगळ्यात हायेस्ट असते. कारण काय, इन पिरियड्स फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस अक्रॉस ए पिरियड. म्हणजे आपण जेव्हा लेफ्ट टू राईट जाऊ, समजा आपण सेकंड पिरियड घेतला तर सेकंड पिरियडमध्ये पहिला कोण आहे तर लिथियम असेल. लिथियमच्या शेजारी कोण आहे तर समजा लिथियम आहे, त्यानंतर बेरिलियम आहे, त्यानंतर बोरॉन आहे, त्यानंतर कार्बन आहे, त्यानंतर नायट्रोजन आहे, त्यानंतर ऑक्सिजन आहे, त्यानंतर फ्लोरीन आहे आणि लास्टला निऑन आहे. तर लिथियमपासून निऑनपर्यंत काय होतं, आयोनायझेशन एन्थाल्पी गोज ऑन इन्क्रीजिंग. Because across a period electron is removed from the same valence shell, so screening effect is same and effective nuclear charge increases across the period. As effective nuclear charge increases, ionization enthalpy increases. So there are some irregularities in the first ionization enthalpy across the period. पहिली इरेग्युलरिटी म्हणजे लेफ्ट टू राईट आपण गेल्यानंतर आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होते, पण काही ठिकाणी आपल्याला असं दिसत नाही. म्हणजेच पुढचा जो ॲटम आहे, नेक्स्ट ॲटम, त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी त्याच्या अलीकडच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे, पण काही इरेग्युलरिटी दिसतात. म्हणजे समजा बोरॉन आहे आणि बेरिलियम आहे, तर बोरॉन इज स्मॉलर दॅन द बेरिलियम. आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ बोरॉन इज स्मॉलर दॅन बेरिलियम. ॲक्च्युली बेरिलियम जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 4 आहे आणि बोरॉनचा 5 आहे. म्हणजेच बेरिलियम जो आहे हा अलीकडे आहे आणि बोरॉन त्याच्या पुढे आहे. म्हणजे बोरॉनची जी आयोनायझेशन एन्थाल्पी ही बेरिलियमपेक्षा जास्त असायला पाहिजे, कारण लेफ्ट टू राईट काय होतं, आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होत जाते. पण असं आपल्याला इथं दिसत नाही. कारण काय,
तर बोरॉन जो आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं तर 1s2 2s2 2p1 म्हणजे त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा 2p ऑर्बिटलमध्ये असतो. आणि बेरिलियम जो आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 1s2 2s2 म्हणजे बेरिलियममधला जो इलेक्ट्रॉन आहे हा कुठं आहे तर 2s ऑर्बिटलमध्ये. तर 2s ऑर्बिटल ही स्पेरिकल असते शेपनी आणि 2p ऑर्बिटल ही अशी डंबेल शेप्ड असते. त्यामुळे न्यूक्लियसला जवळ असणारी जास्त पेनेट्रेटेड कोण असते तर s ऑर्बिटल जी स्पेरिकल असते आणि p ऑर्बिटल ही थोडीशी अशी लेस पेनेट्रेटेड असते कारण थोडी लांब असते, ॲक्सिसला धरून असते. त्यामुळे काय होतं तर 2s ऑर्बिटलमधला इलेक्ट्रॉन काढायला जेवढी एनर्जी लागते त्यापेक्षा p ऑर्बिटलमधला इलेक्ट्रॉन काढायला कमी एनर्जी लागते. आणि म्हणून आपल्याला इथं दिसतंय की बोरॉनमध्ये इलेक्ट्रॉन हा p ऑर्बिटलमधला रिमूव्ह करतोय आपण, जी लेस पेनेट्रेटेड आहे. त्यामुळं त्याचा इलेक्ट्रॉन इझिली काढू शकतो आपण, म्हणून त्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी कमी येते. आणि बेरिलियम जो आहे हा जरी अलीकडे असला तरीसुद्धा काय होतं तो बोरॉनच्या लेफ्ट हँड साईडला आहे तरीसुद्धा त्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी ही जास्त आहे. कारण काय तर त्याच्यामधला जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे हा 2s ऑर्बिटलमध्ये आहे आणि 2s ऑर्बिटल ही मोअर पेनेट्रेटेड असते त्यामुळं ही स्ट्रॉंगर असते, त्याच्यामधून इलेक्ट्रॉन बाजूला काढायला एनर्जी जास्त लागते, म्हणून बेरिलियमची आयोनायझेशन एन्थॅल्पी ही जास्त आहे. बिकॉज इन valence electron is removed from 2p orbital, while in beryllium electron is removed from 2s orbital. As 2p orbital has less penetration than 2s, it is easier to remove electron from 2p orbital than the 2s orbital. Second is first ionization enthalpy of oxygen is smaller than nitrogen. म्हणजे ऑक्सिजन जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, नायट्रोजनचा 7 आहे. म्हणजे सेकंड पिरियडमध्ये नायट्रोजन अगोदर येतो, लेफ्ट साईडला असतो आणि ऑक्सिजन राईट हँड साईडला असतो. म्हणजे नायट्रोजनची आयोनायझेशन एन्थॅल्पी ही कमी असायला पाहिजे आणि ऑक्सिजनची आयोनायझेशन एन्थॅल्पी ही जास्त असायला पाहिजे. पण ॲक्च्युली काय होतं तर ऑक्सिजनची आयोनायझेशन एन्थॅल्पी स्मॉल असते आणि नायट्रोजनची जास्त असते. आता ह्याचं कारण काय तर ऑक्सिजन जो आहे त्याचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर अजून तुम्हाला हे झालं नाही, फक्त आता ॲटॉमिक नंबर 8 असेल तर 1s2 2s2 2p6 असं 2p6 असं येतं. पण आता 1s2 झाला 2s2 झाला 4 गेले तर 2pमध्ये 4 येतात. पण आपल्याला माहिती आहे की p ऑर्बिटल 3 आहेत, त्यामुळं काय होतं तर इथं लिहित असताना आपल्याला समजा मी इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर 1s2 2s2 आणि 2p4 जे असतात तर p ऑर्बिटल ह्या 3 असतात या पद्धतीनं. तर यातला pमध्ये 2p4 आहे तर ह्यामध्ये एक इलेक्ट्रॉन pxमध्ये, pyमध्ये, pzमध्ये आणि चौथा इलेक्ट्रॉन पुन्हा इथं जातो. त्यामुळे ही ऑर्बिटल कशी झाली तर पेअर्ड झाली. त्यामुळे 2p ऑर्बिटल जी आहे ही कशी आहे तर डबली ऑक्युपाईड झाली, 2 इलेक्ट्रॉन्स आले. आणि डबली ऑक्युपाईड ऑर्बिटल असेल तर ती थोडी लेस स्टेबल असते, त्याच्यातून आपण इलेक्ट्रॉन सहजासहजी बाजूला काढू शकतो. पण तेच आपण नायट्रोजन घेतला तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे. म्हणजे याच्यामध्ये 1s2 असेल, 2s2 असेल आणि 2p3 आहे, 7 इलेक्ट्रॉन झाले. तर हे 7 पैकी हे 3 जे आहेत 2pमधले हे या पद्धतीने असतील, pxमध्ये 1, pyमध्ये 1 आणि pzमध्ये 1. आता त्यामुळे काय झालं तर ही p ऑर्बिटल कशी आहे तर सिंगली फिल्ड आहे आणि ऑक्सिजनमध्ये कशी आहे ही डबल फिल्ड आहे. म्हणजे एखादी ऑर्बिटल डबली फिल्ड असेल तर ती लेस स्टेबल असते, म्हणजे त्याच्यामधून आपण इलेक्ट्रॉन सहजासहजी काढू शकतो, म्हणजे त्याला एनर्जी कमी लागते, याचाच अर्थ आयोनायझेशन एन्थॅल्पी कमी असेल. पण नायट्रोजनमध्ये काय होतं तर सगळ्या ऑर्बिटल कसे आहे सिंगली फिल्ड आहे, हाफ फिल्ड आहे आणि सिंगली फिल्ड असेल तर ती जास्त स्टेबल असते, त्यामधून इलेक्ट्रॉन बाजूला काढायला एनर्जी जास्त लागते. त्यामुळं आयोनायझेशन एन्थॅल्पी ही नायट्रोजनची जास्त आहे आणि ऑक्सिजनची कमी आहे. सो हिअर फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी of oxygen is smaller than that of the nitrogen because oxygen loses electron from doubly occupied 2p orbital. So electron repulsion is more than in singly occupied 2p orbital. Due to this repulsion electron can easily removed. आता हे एक आहेत, लक्षात कसं ठेवायचं बघा, हे एक आहेत एकेका घरात, त्यामुळं एकमेकापासून लांब आहेत.
त्यामुळे सहज आपले सुखात राहतात आपापल्या बॉक्समध्ये. पण जेव्हा डबल इलेक्ट्रॉन येतो तेव्हा इलेक्ट्रॉनवरती चार्ज कुठला आहे? निगेटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह चार्जचे 2 इलेक्ट्रॉन जवळ आले तर त्यामध्ये रिपल्शन असतं. आणि ह्या रिपल्शनमुळे काय होतं? त्यांच्यामध्ये स्टॅबिलिटी कमी येते. आणि स्टॅबिलिटी हे भांडायला लागलेत, हे भांडत नाही, स्टेबल आहेत. हे भांडायला लागल्यामुळे एकमेकाला ढकलायला लागले तर काय होईल? स्टॅबिलिटी यांची जाईल आणि त्यामुळे यातला इलेक्ट्रॉन सहजासहजी बाजूला काढता येतो. म्हणून हे जे आहेत डबल ऑक्युपाईड ऑर्बिटल ह्या लेस स्टेबल असतात, त्याच्यातला इलेक्ट्रॉन सहजासहजी काढू शकतो आपण. म्हणून यांची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी असते. आणि जर सिंगल फील्ड असेल तर हे जास्त स्टेबल असते, त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असते. सो नेक्स्ट पॉईंट इज, इथं आपला हा जो आयोनायझेशन एन्थाल्पी हा भाग संपलाय. पुढचा पॉईंट आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आता बघा, आयोनायझेशन एन्थाल्पीनं आपण काय मेजर करतोय? इट इज क्वांटिटेटिव्ह मेजर टू हाऊ इझिली दॅट ॲटम कॅन लुजेस इलेक्ट्रॉन. जेवढी आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू कमी असेल तेवढ्या इझिली तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो. म्हणजे तिथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतो आणि तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला जी एनर्जी आहे ती आयोनायझेशन एन्थाल्पी आहे. तसं ही दुसरी कन्सेप्ट आहे, ही ॲटॉमिक प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन गेन होतो, ॲड होतो. द एन्थाल्पी चेंज दॅट टेक्स प्लेस व्हेन ॲन इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू ॲन आयसोलेटेड गॅसेस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. म्हणजे एक इलेक्ट्रॉन आयसोलेटेड गॅसेस ॲटम जेव्हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, ॲड करतो, तेव्हा जो आपल्याला एन्थाल्पी चेंज दिसतो त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. वन्स अगेन आय रिपीट, एन्थाल्पी चेंज दॅट टेक्स प्लेस when an electron is added to an isolated gaseous atom in its ground state is called as electron gain enthalpy. त्याचं सिम्बॉल जे आहे हे डेल्टा एच ई जे आहे इलेक्ट्रॉन गेन. सो इट इज मेजर ऑफ इज विथ विच अन ॲटम कॅन फॉर्म एन आयन. जसं आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये काय होतं? इट इज द मेजर ऑफ क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ इज विथ विच अन ॲटम कॅन लूज इलेक्ट्रॉन अँड फॉर्म पॉझिटिव्ह आयन. किती सहजासहजी तो इलेक्ट्रॉन देतोय आणि पॉझिटिव्ह आयन तयार करतोय हे आपल्याला आयोनायझेशन एन्थाल्पीवरून समजतं. तसं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीवरून काय समजतं आपल्याला? इट इज द मेजर ऑफ इज विथ विच अन ॲटम कॅन फॉर्म दी एनायन. याचाही युनिट आहे किलोजूल्स पर मोल. आता आपण इथे एक्झाम्पल घेतलं की एक्स ग्रॅम आहे प्लस इलेक्ट्रॉन गिव्स एक्स मायनस, दॅट मीन्स एनायन इज फॉर्म. And here delta EGH, that means enthalpy change, that is electron gain enthalpy. It may be positive or negative. याची व्हॅल्यू मात्र काय असते? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते. सो ग्रुप 17 एलिमेंट्स हॅव हाय निगेटिव्ह व्हॅल्यूज. आपण जर बघितलं तर पिरियड्समध्ये 17वा जो ग्रुप आहे त्यामध्ये शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यामुळे त्यांना 1 इलेक्ट्रॉन पाहिजे असतो ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी, स्टेबल होण्यासाठी. जे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज असते. सो दे कॅन रेडिली ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन. त्यामुळे त्यांची जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे ही हाय असते. सो ग्रुप 70 एलिमेंट्स हॅव हाय निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बिकॉज दे गेट स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑन ॲडिशन ऑफ 1 इलेक्ट्रॉन. आता ग्रुप 18 घेतला आपण, तर ग्रुप 18 हा कोण आहे? नोबल गॅस आहे. ते कशात? स्टेबल आहेत. त्यामुळे सहजासहजी इलेक्ट्रॉन घेतील का? घेणार नाहीत. आणि त्यामुळं त्याची जी व्हॅल्यू असते ही हायली पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते. सो दिस 18 ग्रुप एलिमेंट्स हॅव हाय पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ॲज द ॲडेड इलेक्ट्रॉन हॅज टू एंटर नेक्स्ट हायर लेवल, सो दिस इज व्हेरी अनस्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्यू टू शिल्डिंग इफेक्ट अँड व्हेरी लो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे जेव्हा आपण नोबल गॅस आहे, समजा निऑन आहे, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? तर 2-8 आहे. आणि मी अजून एक इलेक्ट्रॉन त्यामध्ये ॲड केला, 11 इलेक्ट्रॉन दिले, तर तो सेकंड सेलमधला इलेक्ट्रॉन जो आहे तो ॲडेड इलेक्ट्रॉन हा थर्ड सेलमध्ये जाणार आहे. आणि त्याचं स्वतःचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे स्टेबल होतं ते काय होईल? अनस्टेबल होईल. आणि त्यामुळं त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही हायली पॉझिटिव्ह असते. तर अल्कली मेटल्स आपण घेतले, तर अल्कली मेटल्स हॅव व्हेरी लो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी.
अल्कली मेटल्स म्हणजेच पहिला ग्रुप, त्यांची टेंडन्सी इलेक्ट्रॉन देण्याची असते, इलेक्ट्रॉन घेण्याची नसते. दे हॅव लेस टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन अँड सो दे हॅव लो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. जनरली electron gain enthalpy are large negative for elements of upper right of the periodic table excluding group 18 of the noble gas. म्हणजे आपण पिरियडिक टेबलमध्ये गेलो तर जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यू जेवढी जास्त निगेटिव्ह असेल इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी तेवढ्या इझिली तो अनायन तयार करतो. जे उजव्या साईडच्या कोपऱ्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत अप्पर राईट ऑफ द पिरियडिक टेबल हे सगळे काय दे हॅव लार्ज निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असते. फक्त नोबेल गॅस सोडले 18वा ग्रुप सोडला तर 16, 17 जो ग्रुप आहे 14, 15, 16, 17 त्यातला 15, 16, 17 हे जे ग्रुप्स आहेत दे हॅव लार्ज निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असते. So electron gain enthalpy becomes more negative with increase in atomic number along the period up to second last element. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय होते जास्त निगेटिव्ह बनत जाते. आपण बघितलं की अल्कली मेटल्स ह्या व्हेरी लेस इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, व्हेरी लो व्हॅल्यूज ऑफ लो निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि पुढं जर जाऊ तसं काय होतं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बिकम्स मोर निगेटिव्ह अप टू हलोजन. सेकंड लास्ट इलेमेंट म्हणजे हलोजन फॅमिलीपर्यंत बिकॉज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस अक्रॉस द पिरियड अँड इज इझियर टू ॲड इलेक्ट्रॉन टू द स्मॉलर ॲटम. जेवढा ॲटॉमिक साईज लहान असेल तेवढा इलेक्ट्रॉन त्यामध्ये सहजासहजी ॲड होतो आणि त्यामुळं आपल्याला माहिती आहे की पिरियड्समध्ये ॲटॉमिक साईज डिक्रीज होते त्यामुळं त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू आहे दॅट बिकम्स मोर निगेटिव्ह. सेकंड पॉईंट आहे डाऊन द ग्रुप. आता हे झालं पिरियड्सच्या बाबतीत. तसं पिरियडच्या बाबतीत लेफ्ट टू राईट काय होते इट बिकम्स मोर निगेटिव्ह व्हॅल्यू. म्हणजे -2.3 आहे तर -2.6 येईल, -2.8 येईल, -3.2 अशी काय होते निगेटिव्ह व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. डाऊन द ग्रुप इलेक्ट्रॉन हॅज टू बी ॲडेड फार्दर द शेल. म्हणजे आपण वरून खाली आलो तर काय होतं नंबर ऑफ शेल्स वाढतात त्यामुळे इलेक्ट्रॉन्स कसे होतात तर न्यूक्लियसपासून लांबच्या अंतरावरती ॲड होतात. सो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बिकम्स लेस निगेटिव्ह. आता इथं आपण प्रॉब्लेम बघू. आयडेंटिफाय द एलिमेंट विथ मोर निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी फ्रॉम फॉलोइंग पेअर अँड जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे तुम्हाला इथं ह्या पेअर्स दिल्यात आणि ह्या पेअर्समधला कोणाची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे हे बघायचं आपल्याला. आता आपण पहिला बघू की क्लोरीन अँड ब्रोमीन. तर क्लोरीन जो आहे तर क्लोरीन हॅज मोर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅन ब्रोमीन. कारण आपण बघितलं मगाशी की ग्रुपमध्ये काय होते वरून खाली डिक्रीज होते म्हणजे बिकम्स लेस निगेटिव्ह आणि पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट काय होतं बिकम्स मोर निगेटिव्ह. हे ट्रेंड लक्षात ठेवायचे आणि मग त्या ॲटमची जागा कुठं आहे हे बघायचं. आपण ग्रुपमध्ये पहिला फ्लोरीन असतो मग क्लोरीन मग ब्रोमीन मग आयोडीन. त्यामुळे क्लोरीन हॅज मोर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅन ब्रोमीन बिकॉज बोथ बिलॉंग्स टू द सेम ग्रुप. दोन्ही एकाच ग्रुपमध्ये आहेत. ॲज ॲटॉमिक नंबर डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. वरून खाली आलो की ॲटॉमिक नंबर काय होतो डिक्रीज होतो. म्हणजे क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे कमी आहे ब्रोमीनचा जास्त आहे. सो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस अँड शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस. ग्रुपमध्ये काय होतं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होतो आणि शिल्डिंग इफेक्ट ड्यू टू इनर इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतो. सो इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू फार्दर शेल विच रिलीजेस लेस एनर्जी. सो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बिकम्स लेस निगेटिव्ह. जेव्हा हा इलेक्ट्रॉन ॲड होतो तेव्हा ही एनर्जी रिलीज होते आणि ही कमी प्रमाणात रिलीज होते म्हणून ही लेस निगेटिव्ह असते. म्हणजे ॲटॉमिक साईज जेवढी जास्त तेवढी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी लेस निगेटिव्ह असेल. आता इथं आपण बघितलं तर ब्रोमीन हॅज हायर ॲटॉमिक नंबर दॅन Cl. सो क्लोरीन हॅज मोर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅन ब्रोमीन. इथं मोर निगेटिव्ह पाहिजे. क्लोरीन हॅज मोर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅन ब्रोमीन. आता सेकंड एक्झाम्पल आहे समजा फ्लोरीन आणि ऑक्सिजन आहे. यामध्ये कोणाची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जास्त निगेटिव्ह आहे तर फ्लोरीन जो आहे
आणि ऑक्सिजन हे एका ग्रुपमधले नाहीत, तर हे एका पिरियड्समधले आहेत. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे आणि फ्लोरीनचा 9 आहे. सो दे बिलॉंग्स टू द सेम पिरियड. एफ हॅज हायर ॲटॉमिक नंबर दॅन ओ. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे, ऑक्सिजनचा 8 आहे. आपल्याला माहिती आहे ॲक्रॉस द पिरियड काय होतं, ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतं. म्हणजे लेफ्ट टू राईट काय होतं, व्हॅल्यूज मोर निगेटिव्ह बनत जातात. सो इलेक्ट्रॉन कॅन ॲडेड मोर इझिली अँड देअरफॉर एनर्जी इज रिलीज्ड विथ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सो ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियड. म्हणजे डावीकडून उजवीकडे गेलो की इज ऑफ इलेक्ट्रॉन गेन, जेवढ्या इझिली तो इलेक्ट्रॉन घेतो ही टेंडन्सी त्याची वाढत जाते. देअरफॉर एफ हॅज मोर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दॅन ऑक्सिजन. थोडं कॉमन सेन्सने पण आपल्याला हे सांगता येतं की फ्लोरीन आणि ऑक्सिजन यातला सगळ्यात लास्टला कोण आहे, फ्लोरीन आहे. त्यामुळे पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट काय होतं, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह बनते. त्यामुळे फ्लोरीन हा सगळ्यात शेवटी आहे म्हणून त्याची सगळ्यात हायेस्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असेल आणि ऑक्सिजनची त्याच्यापेक्षा कमी असेल. आणि कुठल्याही ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या ॲटॉमिक प्रॉपर्टीजमध्ये सेम रिझन असतं. कोणतं, सगळ्यामध्ये पिरियड असला तर ॲटॉमिक साईज डिक्रीजेस, शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. हे सगळ्या तुमच्या ज्या ज्या ॲटॉमिक प्रॉपर्टीज आहेत त्या सगळीत हीच रिझन्स येणार आहेत. फक्त इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही निगेटिव्ह जास्त काय येते, तर इलेक्ट्रॉन जेव्हा ॲड होतो तेव्हा एनर्जी रिलीज होते, म्हणजेच बाहेर टाकली जाते, म्हणून त्याला निगेटिव्ह साईन येतं. आणि आयोनायझेशन एन्थॅल्पी ही नेहमी पॉझिटिव्ह असते, कारण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताना आपल्याला एनर्जी सप्लाय करावी लागते. सेकंड प्रॉब्लेम आहे, फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ सिलिकॉन, फॉस्फरस, क्लोरीन आर. सिलिकॉनची 780 आहे, फॉस्फरस 1060 आहे आणि क्लोरीनची 1255 किलोजूल्स पर मोल आहे. प्रेडिक्ट वेदर द फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ एस विल क्लोजर टू 1000 और 1200 किलोजूल्स पर मोल. आता हा प्रॉब्लेम नीट समजून घ्या की तुम्हाला फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी दिले, कोणाची दिले, सिलिकॉन, फॉस्फरस, क्लोरीनची दिले. आता सिलिकॉन जो आहे याचा ॲटॉमिक नंबर 14 आहे, फॉस्फरस 15, क्लोरीन 17. म्हणजे सिलिकॉन, फॉस्फरस, क्लोरीन हे कुठले थर्ड पिरियडमधले आहेत. पहिल्यांदा सिलिकॉनचा नंबर येईल, मग फॉस्फरस येईल. आता सिलिकॉन 14, फॉस्फरस 15 आहे, सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16 असतो आणि क्लोरीन 17 असतो. म्हणजे सल्फर जो आहे हा फॉस्फरस आणि क्लोरीनच्या मध्ये येणार आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे हा त्यांचा सिक्वेन्स आहे. सो सिक्वेन्स ऑफ एलिमेंट्स इन द थर्ड पिरियड इज फर्स्ट सिलिकॉन, देन फॉस्फरस, देन सल्फर अँड देन क्लोरीन. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं तर इथं 14 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून 3s2 3p2 येतं. इथं 15 आहेत फॉस्फरसमध्ये, 3s2 3p3. सल्फरमध्ये 16 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून शेवटच्या कक्षेत 6 येतात, 3s2 3p4. आणि क्लोरीनमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात शेवटच्या कक्षेत, 3s2 3p5. हे झालं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर एस लुजेस इलेक्ट्रॉन फ्रॉम डबली ऑक्युपाईड 3p ऑर्बिटल. एसचं कुठलं कॉन्फिगरेशन आहे तर हे आहे 3s2 3p4. 3p4 मगाशी आपण बघितलं की 3p4 झालं की डबली ऑक्युपाईड आहे आणि 3p3 असेल तर सिंगली ऑक्युपाईड असते. जनरली काय होतं पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज होते. म्हणजे सिलिकॉनपेक्षा फॉस्फरसची जास्त असायला पाहिजे, फॉस्फरसपेक्षा सल्फरची जास्त आणि सल्फरपेक्षा क्लोरीनची जास्त पाहिजे. पण इथं फॉस्फरसपेक्षा सल्फरची जास्त यायला पाहिजे. ह्याची किती आहे, फॉस्फरसची 1060 आहे आणि सल्फरची किती असायला पाहिजे, त्याने विचारले की 1000 असेल का 1200 असेल हे आपल्याला शोधायचं आहे. तर फॉस्फरस जे आहे त्याच्यापेक्षा सल्फरची जास्त असायला पाहिजे होती, म्हणजे कॉमन सेन्सने 1000पेक्षा ती जास्त यायला पाहिजे. आणि क्लोरीनची 1255 आहे त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे सल्फरची आयोनायझेशन एन्थॅल्पी ही लेफ्ट टू राईट गेलो तर आपण फॉस्फरस आणि क्लोरीनच्या मध्ये पाहिजे. पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार सल्फरमध्ये डबली ऑक्युपाईड पी ऑर्बिटल आहे आणि फॉस्फरसमध्ये सिंगली ऑक्युपाईड आहे, जसं आपण मगाशी नायट्रोजन आणि ऑक्सिजन बघितलं त्याप्रमाणे. त्यामुळे सिंगली ऑक्युपाईड असेल तर ही स्टेबल असते,
याच्यापासून इलेक्ट्रॉन बाजूला काढायला एनर्जी जास्त लागते, त्यामुळं फॉस्फरसची आयोनेशन एन्थाल्पी ही सल्फरपेक्षा जास्त असेल. याचाच अर्थ काय, तर फॉस्फरसची आपल्याला दिली आहे किती आहे, 1060 आहे, त्यामुळं सल्फरची किती असेल, त्याच्यापेक्षा कमी असणार आहे. म्हणजे ही कोणाच्या जवळ असेल, 1000च्या जवळ असेल, 1200च्या असेल का, असणार नाही. पुन्हा एकदा बघा आता. द सिक्वेन्स ऑफ एलिमेंट्स इन द थर्ड पिरियड इज सिलिकॉन, phosphorus, sulfur and chlorine. The outer electronic configuration is silicon has 3s2 3p2, phosphorus 3s2 3p3, sulfur 3s2 3p4 and chlorine 3s2 3p5. As S loses electron from doubly occupied 3p orbital, whereas P loses electron from singly occupied 3p orbital. Therefore, first ionization enthalpy of S is less than P. म्हणजे सल्फरची आयोनेशन एन्थाल्पी काय, फॉस्फरसपेक्षा लेस आहे. सो ॲज आयोनेशन एन्थाल्पी ऑफ फॉस्फरस इज 1060, आयोनेशन एन्थाल्पी ऑफ सल्फर इज लेस दॅन फॉस्फरस, सो इट शुड बी क्लोज टू द 1000 kilojule and not to the 1200 kilojoules per mole. So up to this point we have completed 2 points at atomic properties. One is ionization enthalpy and second is electron gain enthalpy. So in next period we have to study electronegativity.